नमस्कार मित्रांनो, तुम्हाला एक सुपर्ब गोष्ट दाखवतो. बघा, हे आपल्याकडे एक ड्राईव्ह फोल्डर आहे. याच्यामध्ये ना बरेचसे प्रिलिमचे पेपर आहेत. कुठचे? ICSE बोर्डचे. मग आपण काय करतोय, मी चालू केमिस्ट्रीमध्ये. बघा, यामध्ये बरेच पेपर आहेत. नाही, ही नाही महत्त्वाची गोष्ट, ही नाही, दुसरी गोष्ट आहे महत्त्वाची. आता होतंय काय की पेपर तर बऱ्यापैकी भेटतात आपल्याला. व्हॉट्सॲपवर या त्या ग्रुपवर कितीतरी पेपर येत असतात. पण जे सोडून पेपर सॉल्व करून झाले की मग त्यांची आन्सर कुठे भेटायची. मग तुम्हाला एक भारी गोष्ट दाखवतो. पण काय करू, हा आपल्याकडे एक पेपर आहे, करूया डाउनलोड. डाउनलोड, ओके, झाला डाउनलोड. तर पेपर डाउनलोड झाल्यावर हा कसला पेपर आहे? बायोलॉजीचा. ठीक आहे. मग आपण एक AI टूल वापरतो आज. मग आपण आलो आहे न्यू, क्रिएट न्यू नोटबुक. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला बायोलॉजीचे जेवढे 10 बायो ICSE जेवढे रिसोर्सेस आहेत सगळे यात टाकायचे. कसे टाकायचे? त्याला सिलेबस पाहिजे. मग आपण सिम्पली टाईप करू ICSE बायो सिलेबस ग्रेड 10. कुठची लिंक ओपन करा, जसे की हे बायजूसची लिंक आहे. आपण कोणाची ॲडव्हर्टाईज नाही करत इथे, पहिलीच सांगतो. मग इथून फक्त हे सिलेबस कॉपी करतो मी. सिलेबस झाला कॉपी. इथे आपल्याला पेस्ट करायचं आहे. काय लिहायचं? ICSE ग्रेड 10 नोट्स. आपल्याला काय प्रॉम्प्ट वगैरे काही येत नाही, सिम्पली हे टाईप केलं आहे बघा, ICSE ग्रेड 10 नोट्स युजिंग सिलेबस, आणि त्याच्यापुढे सगळा सिलेबस पेस्ट केला आहे सगळ्या सब्जेक्टचा, आणि एंटर मारा. आता हे काय करतंय, रिसर्चिंग वेबसाईट, म्हणजे हे सगळं जेवढ्या पण वेबसाईट आहेत ना, जेव्हा ती इन्फॉर्मेशन आहे ते सगळं खंगाळते आणि त्यातनं हे इन्फॉर्मेशन काढेल. आता याला बराच वेळ जातो आहे, म्हणून मी काय करतो, आधीच मी एक करून ठेवलं होतं ते दाखवतो तुम्हाला. पुन्हा एकदा नोटबुक LMवर आलो आपण. हे बघा, तर तुम्ही इथे पाहू शकता बघा, या बाजूला तुम्हाला कर्सर दिसत असेल. मग इथे आपण किती बघू शकतो आपण. बघा, जरा मोठं करून दाखवतो. यामध्ये सगळे हे रिसोर्सेस ॲड झालेले आहेत. हे आपण कसे काढले? सिम्पली सिलेबस घेतला, पेस्ट केलं, सर्च मारली, आणि एवढे सगळे काय आले, सोर्सेस आले. आता बघा आपल्याला काय करायचं, आपण पेपर डाउनलोड केला होता तो पण आपल्याला इथे टाकायचा. मी आलो इथे ॲड सोर्सेस, अपलोड फाईल्स, गेलो डाउनलोडमध्ये. बहुतेक डाउनलोड दिसत नसेल, पण मी तोच पेपर सिलेक्ट करतो डाउनलोडमध्ये. पण जर स्क्रोल केलं ना आपल्याला दिसेल तो पेपर लोड होताना. कुठे गेलं? हां बघा, ॲड झाला आहे बघा, वरून तिसरा आहे,
25-26 10 बायोलॉजी प्रिलिम बॉम्बे स्कॉटिश पी डी एफ. आता आपल्याला याला द्यायची इन्स्ट्रक्शन. काय करूया आपण बघा. अजून पण मी तुम्हाला सांगतो, मला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग वगैरे असले भारी शब्द काही येत नाही. सोप्यात सोपी गोष्ट आपण करू. इथं हे चॅट म्हणून ऑप्शन आहे बघा, याच्यामध्ये आपण सिंपल चॅट टाक. सॉल्व क्वेश्चन पेपर. झालं. क्वेश्चन पेपरचं नाव टाकलं आणि इथे आपण क्लिक करायचं. receiving content, sifting through pages, getting the gist, initializing tasks, analyzing data. बघा, वेळ घेतंय म्हणजे करेक्ट आन्सर देईल. तत्पूर्वी हे पण सांगतो की यातनं गॅरंटी नाही की 100% करेक्ट आन्सर येतील, पण बऱ्यापैकी चांगला डेटा भेटतो आपल्याला. बघा, आपण किती वेळापूर्वी चालू केलं होतं? हार्डली 5 मिनिट. बघा, तुम्हाला त्या पेपरमधील बरेचसे क्वेश्चनची काहीतरी डिटेल दिसतच असेल बघा. न्यूक्लियोटाइड्स, डेन्सिटी, जेनेटिक्स. असं नाही ना की नेटची स्पीड वगैरे पाहिजे, असं काही नाही. ते तेवढं वेळ घेतं विचार करायला. एवढी PDF रीड करायला आणि त्याचे ॲनालिसिस करून सगळ्या सोर्सेसमधून आन्सर शोधायला एवढा वेळ लागतो. आता आपल्याला आन्सर भेटली आहे बघा. सेम पेपर, बॉम्बे स्कॉटिश माहीम असेसमेंट 3, जो पेपर आपण अपलोड केलेला. आता बघा मजा बघा. MCQचे आन्सर्स आहे बघा, विथ एक्सप्लेनेशन. आले. क्वेश्चन 2 इथे पण बघा, आन्सर्स विथ एक्सप्लेनेशन, आन्सर्स विथ एक्सप्लेनेशन. आणि बघ, इथेच गोष्ट थांबत नाही. मी बोलू ना काही ते एकदम भारी गोष्ट दाखवतो यासाठी बघा. बघ, क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण आहोत आणि इथं जे आन्सर संपतंय ना, हे बघ, इथे आन्सर सुरू झालं आणि समोर इथे संपलं. हे बघ संपलं. इथे बघा तुम्हाला नंबर 2 दिसत असतील, 21, 22. जस्ट कर्सरने तिथे इथे तुम्हाला दाखवते कुठच्या पेपरमधून घेतलं आहे क्वेश्चन, आणि इथे ना हे दाखवते आपण कुठून ते आन्सर सोर्स केलं आहे. जर क्लिक केलं इथं, हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे सोर्सेस आहे. या सोर्सेसमधूनच हे आन्सर घेतलेलं आहे. परत आन्सर दाखवतो तुम्हाला. ACTH हा पेपरमधला क्वेश्चन आहे. सो 21 म्हणजे या सोर्समधला 21 नंबर जे डॉक्युमेंट आहे ना, ते आपला पेपर आहे. आणि हे बघा, हे इथं आन्सर आहे. हे बघा, हे पहिला MCQ, रिझन दिलं आहे NADP. पहिल्यामध्ये हा पेपर आहे, दुसऱ्यामध्ये हे आन्सर आहे बघा. पूरा पेपरचा आन्सर आपल्या हातात आहे. म्हणजे बघा, तुम्ही तुमची बोर्डाची तयारी करताय ना, बिंदास पेपर सॉल्व करा, तुम्हाला आन्सर किती भेटून जाईल. पेपर सॉल्व करा, आन्सर चेक करा, पेपर सॉल्व करा, आन्सर चेक करा. बघा, AI नी तुमचं आयुष्य किती सोपं झालं आहे की नाही. झकास.
इथे या वेबसाईटला म्हणतात नोटबुक LM. याची खास गोष्ट काय म्हणते, याच्यात आपल्याला सोर्सेस ॲड करावे लागतात. बाकी AI काय करतात, पूर्ण इंटरनेटवरून आन्सर शोधतात आणि तुम्हाला आन्सर देतात. त्यामुळे काय होतं की आन्सर जी नेहमी 10th स्टँडर्डला ॲप्रोप्रिएट असं नसतं. असं पण होऊ शकतं की तुमचा आन्सर जे 12th स्टँडर्डच्या बायामधून असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या बायामधून असेल. याच्यामध्ये काय आहे, आपण काय केलं, 10th स्टँडर्डचा सिलेबस आपण याच्यात ॲड केला, त्याच्यानुसार आपण ते सोर्सेस ॲड केलेले. म्हणून ते काय करते, जे काय आपल्याला आन्सर भेटेल ना ते तुमच्या ग्रेड लेवललाच भेटेल. हे आता मी इथे 10th स्टँडर्ड ICSEचं कंटेंट माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून तसं करून दाखवलं आहे. तुम्ही कुठच्याही बोर्डला असाल, SSC HSC कुठच्याही बोर्डला, सिम्पली हीच सेम मेथड वापरा आणि बघा तुमचं आयुष्य किती सोपं होतं ते. परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. चला बाय बाय.